थेट जाऊयात मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चाला आता सुरुवात होतीये। तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणी न्यायाची मागणी आता केली जाते। हे सगळे मोर्चेकरी आता यामध्ये सहभागी झालेले आहेत। जन आक्रोश मोर्चा आता सुरू झालाय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा जन आक्रोश मोर्चा आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 8 ते 9 शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात आलेले होते आणि आता मुंबईमध्ये हा मोर्चा आहे। आज मुंबईच्या CSMT परिसरातल्या मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मराठा क्रांती मोर्चाकडून या आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण जर पाहिलात तर संपूर्ण या मेट्रोच्या परिसरामध्ये आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे। अनेक वेगवेगळ्या पक्षांची लोक, वेगवेगळ्या धर्माची लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत। केवळ संतोष देशमुख याच्यासाठीच नाही तर सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळावा यासाठी इथे लोक निषेध करत आहेत आणि मुंबईतलं हे आंदोलन जे आहे ते सर्वात मोठं आंदोलन होईल अशी शक्यता देखील सांगण्यात येते। आपण या लोकांशी, या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, काय तुमची मागणी आज काय आहे आणि जो तपास होतो आहे तो योग्य दिशेने होतोय असं वाटतंय का तुम्हाला? सैफ अली खानच्या घरात घुसलेला आणि त्याला कथित चाकू मारलेल्या माणसाला तुम्ही 1-2 दिवसाच्या आत शोधून काढला, जंगलातनं हुडकून काढला। 20-20 दिवस तुम्ही वाल्मिक करायला शोधू शकत नव्हता। आज ही एक आरोपी महाराष्ट्रभर फरार आहे। देश सोडून गेला असेल का तो? महाराष्ट्र सोडून गेलेला असेल का? मग ह्या शासनाचे नाकर्तेपणा, आम्ही पोलिसांचा नाकर्तेपणा म्हणत नाही, पण शासनाने नक्कीच नाकर्तेपणा दाखवायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही, पण कुणीतरी दबाव वाढवतोय। मग समाजाची शंका आहे की ज्या धनंजय मुंडे साहेबांनी वाल्मिक कराड माझा आहे म्हणून त्यांचं समर्थन केलं होतं, त्या धनंजय मुंडे जोपर्यंत असतील तोपर्यंत योग्य न्याय चौकशी होऊ शकत नाही। आज धनंजय मुंडे साहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। आणि ते आता सध्या काय कल्प्रिट खेळायला लागलेत की माझं ओबीसी असल्यामुळं मला टीका करायला लागलेत, राजीनामा मागतायत, माझ्या एका समाजाला बदनाम करतायत, असं धनंजय मुंडे साहेब आरोप करायला लागलेत। पण धनंजय मुंडेंना सांगू इच्छितो मी की साहेब, मराठा समाजात सुद्धा गुंड आहेत ना। मराठा समाजले गुंड अनेक लोक मोकामध्ये गेले, सगळे गेले, पण तो बाहेर आल्यावर काही लोकांनी गर्दी पण केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी। पण समाज म्हणून मराठा समाज कधीच अशा गुन्हेगारांच्या पाठीमागे उभा राहिला नाही, म्हणून आमच्या समाजावर आरोप होऊ शकत नाही। तुम्ही मात्र तुमची स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, तुमचा माणूस वाचवण्यासाठी वंजारी समाजाला बदनाम तुम्ही करायला लागलाय, आम्ही नाही करत एवढं धनंजय। म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे। चौकशी पूर्ण झाल्यावर जर ते निर्दोष निघाले, हे वाल्मिक कराड ते निघणारच नाही 100%, तर ते निघालं तर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू, त्यांच्यासाठी आंदोलन करू, याला गृहमंत्री करावं धनंजय मुंडेला। मुळातच केंद्राने सर्व इथले जे पक्ष आहे ते फोडून स्वतःची एक हुकूमत चालवण्यासाठी जे काही केलं ते आपण मागे बघितले आहे। ते तुमचं लक लागो, त्याच्याबद्दल आम्हाला नाही, पण आज जे महाराष्ट्राचा तुम्ही बिहार करून ठेवला आहे आणि त्यातही धनंजय मुंडे तुम्ही बघतायत की त्याच्यावरून त्यांना तिथून हलवल्या जात नाही, त्यांना कुठल्याही मंत्रिपदावरून हलवल्या जात नाहीये। त्यांना माहिती जर ते तिथे असले तर तिथल्या कुठल्याही त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आतल्या त्या बाहेर येऊ दिल्या जाणार नाही किंवा त्या झाकल्यात सावरल्या जातील। म्हणून आजही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही। गृहमंत्री देखील आज 1.5 ते 2 महिने लागलेत आरोपींना पकडायला, महाराष्ट्राबाहेर पळून गेले नव्हते। आरोपी कशा पद्धतीने आले तेही आपण पाहिलं, पोलिसांनी त्यांना आणलं नाहीये, तर ते स्वतःहून आलेत। म्हणजे इतकं त्यांनी वेळ दिला की ते स्वतःची तिथे कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आज त्यांना पकडल्यानंतर देखील त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते आहे। हा महाराष्ट्राचा बिहार करण्यासाठी बीड कुठेतरी चाललेला आहे। ते बीड पाठोपाठ अख्खा महाराष्ट्र त्या वाटेवर न जाण्यासाठी आज आम्ही इथे निषेध करतो। संतोष अण्णांना जे काही भयानक त्यांना मृत्यू दिलेला आहे आपण सर्वांनी बघितलं आहे, कुठल्याही मानव जातीला ते शोभनीय नाहीये। अशा मृत्यूला देखील जर आपण कुठे एवढे 2-2 महिने त्याच्यावरती न्याय भेटत नाही तर त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत। एक आरोपी अजूनही फरार आहे, अजूनही शासन त्याला शोधू शकले नाहीये, पोलीस शोधू शकले नाहीत। एक आरोपी अजूनही फरार आहे। काय वाटतंय, पोलीस चुकीचा तपास करतात किंवा मुद्दामहून हा प्रकरण जे दाबण्याचा प्रयत्न केला होता? ये जेम्स बॉन्ड बोलते हैं खुद को, बहुत सारे पत्रकार भी लिखते हैं कि देवेंद्र फडणवीस जो है जेम्स बॉन्ड है। एक आरोपी को नहीं पकड़ पाए। इनकी देखिए ऐसा होता है, विल पावर से चलती है सरकारें, विल पावर ही नहीं है।
अगर जनता की जो लोग नहीं सुन सकते, जनता लगातार इस बात की मांग कर रही है कि धनंजय मुंडे का राजीनामा होना चाहिए, उसका कारण ये है कि वो जांच को प्रभावित ना कर सकें, तो इसीलिए इस तरह के जो है आंदोलन हो रहा है। और ये आंदोलन एक सिंबॉलिक है, अगर नहीं करेंगे पूरे महाराष्ट्र से लोग आएंगे और यहाँ पर किसी दिन मंत्रालय के सामने बैठ जाएंगे तब शायद। और आज मुंबई में करने का एक कारण ये भी है कि शायद प्रबंडी में जो हो रहा है, बीड़ में हो रहा है, हमारे मंत्रालय तक कानों में आवाज नहीं पहुंच रही है। अभी तो हम आधा किलोमीटर दूर है ना मंत्रालय से, शायद इन लोगों के कान में आवाज पहुंच जाए। और ये पहली बार नहीं है सर, आप देखेंगे इतिहास में पहले राजीनामा होते थे जब भी जनता को लगता था कि कोई मंत्री प्रभावित कर सकता है जांच को, लेकिन ये ईगोइस्टिक सरकार है, इनको जनता ने नहीं चुन के दिया है, इसलिए इनके अंदर घमंड है। धनंजय मुंडे कौन होते हैं बोलने वाले कि मैं किसी कीमत पर राजीनामा नहीं दूंगा? क्या वो मतलब संविधान और जनता से ऊपर है क्या? तो मुझे लगता है राजीनामा होना चाहिए और आने वाले दिनों में जो जांच हो रही है उस जांच को पब्लिक के सामने लेके आना चाहिए कि ये चीज ये घटनाएं हुई। थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो कूच करणार आहे आझाद मैदानाच्या दिशेने। आणि आता जर आपण पाहिलं तर अनेक लोक इथे जमलेली आहेत। मराठा क्रांती मोर्चातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे कुटुंबीय आहेत ते देखील सहभागी होणार आहेत। यासोबतच जितेंद्र आव्हाड, सुरेश धस हे देखील सहभागी होतील, नरेंद्र पवार देखील सहभागी होतील असं सांगण्यात येते। आणि या मोर्चाला थोड्या वेळाने सुरुवात झालेली नाहीये। काय सांगाल जो तपास होतोय तो व्यवस्थित होतो असं वाटतंय आपल्याला? आरोपी मोकाट आहे, व्यवस्थित कसं म्हणायचं ना? का आरोपी पकडत नाहीत? समाजाला संशय काय करतात पोलीस? पकडायला पाहिजे ना, त्याची मुकल्याकडे तर बघून पकडायला पाहिजे ना लवकर। त्याची मुकल्याचा विचार करा तुम्ही। आज त्यांचं वय शिक्षणाचं आहे, असं बिन चप्पलचं फिरतात ते मोर्चा करत। मग थोडी दखल नाही का सरकारने पण लवकरात लवकर आरोपी पकडायला पाहिजे आणि फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, एवढंच मला वाटतंय। आता वाल्मिक कराड देखील सध्या रुग्णालयामध्ये आहे, एक VIP ट्रीटमेंट दिल्याची एक आरोप केला जातोय वाल्मिक कराडला देखील, काय वाटतं? मला काय माहित नाही त्याच्याबद्दलचं। मला फक्त एवढंच की आम्हाला न्याय पाहिजे, लवकर आरोपी पकडून त्याला शिक्षा द्या। कुठेतरी कुटुंबाला माझ्या ते मात्र समाधान वाटेल आणि ती मुलं शिकतील पुढे, एवढंच माझी मागणी आहे। ते मी काहीच बोलू शकत नाही त्यांच्याविषयी। मदत करायला लागले आणि तो संशय धनंजय मुंडे साहेबांवर यायला लागला। आमचं असं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा ना। माहित नाही काय करतात ती, पण एवढंच विनंती कळकळीनं नाही का लवकर तपास झाला पाहिजे। फक्त त्या मुलांचं मला खूप वाईट वाटतं। आणि किती दिवस मोर्चे करत फिरायचं, कसं शिकायचं, किती म्हणजे त्यांचं नुकसान होतंय ना। आज मराठा समाजात पण कुठे आहेत? लवकर आरोपी पकडून त्यांना फाशी शिक्षा लवकरात लवकर द्यायला पाहिजे, एवढीच इच्छा आमच्या कुटुंबाची। त्यांनी समर्थन करायला मग त्यांचं समाधान त्याच्या मुकल्याकडे बघून आझाद मैदान पर्यंत मोर्चा काढला जातोय, मोर्चा काढण्याची वेळ काय आहे समाजावर? मग त्यांनी आरोपी लवकर पकडला असता तर मोर्चा काढण्याची वेळ आली नसती ना, लवकर फाशी शिक्षा झाली असती ना। काय आवाहन करू इच्छिता तुम्ही सर्व समाज बांधवांना आणि सर्व पक्षीय समाज आता मी तर म्हणते ना, माझा एक भाऊ गेला पण मला असे लाखो भाऊ बघितले ना, मला खूप आनंद म्हणजे समाधान वाटतं की बाबा माझा भाऊ गेला, आमचा एक नाही का मोठा घरातला माणूस विश्वासाचा, आमचा आधार गेला, पण तुमचे लाखो मला भाऊ बनून मला खूप समाधान वाटतं, आनंद की बाबा एक भाऊ माझा गेला म्हणून काय झालं, मला लाखो माझे भाऊ निर्माण केले माझ्या भावाने, म्हणून मी खरंच सगळ्यांचं म्हणजे धन्यवाद मानते। खूप आठवण येते, काय आठवण नाही त्याच्या, खूप आहे, आमचा आधार होता तो, देव माणूस होता हो। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, फाशी द्या, आरोपींना फाशी द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।